हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण सण त्योहाराला गुलाबजाम बनवतो आणि गुलाबजाम तर पटापट संपतात सुद्धा. पण खाली राहतो तो फक्त पाक. आता आपण तो पाक बऱ्याचदा फेकतो. तुम्ही विचार करत असणार आता त्या पाकाचं नेमकं करायचं तरी काय? तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. चला तर मग सुरू करूया. माझा पाक एवढा शिल्लक आहे म्हणून मी 3 मोठ्या आकाराचे ब्रेड घेत आहे. आपल्याला पाकनुसार ब्रेड घ्यायचे आहेत. तुमचा पाक जर जास्त असेल तर तुम्ही जास्त पण ब्रेड घेऊ शकता. आता आपण या ब्रेडला मस्त तव्यावर भाजून घेणार आहोत. मी इथं तवा गरम करायला ठेवलाय. आता त्यावर मस्त असं तूप घालणार आहे. शक्यतो गावरान तुपाचा यूज करा, कारण गावरान तूप आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं आणि त्याची टेस्टसुद्धा चांगली असते. मस्त आता ब्रेड ठेवूया. याच्या कडेला सुद्धा छान तूप लावूया. जेणेकरून हा पटकन भाजेल. आपल्याला याला मस्त लाल रंग होईपर्यंत, कडक होईपर्यंत भाजायचे. त्यामुळे काय होतं, आपले जे ब्रेड आहेत त्यांना छान चव येते. याला पण आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. याचे आपण मस्त छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले मस्त असे तुकडे करून झाले आहेत. आता आपण याला मस्त पाकात भिजत ठेवू. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले ब्रेड मस्त पाकात भिजून झाले आहेत. छान असे भिजलेले आहेत, मऊ सुद्धा झाले आहेत. हे बघा, याची टेस्ट सुद्धा तेवढी छान आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. सोबतच लाईक करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा.